खेळाडूंचा भरणा आहे, त्यामुळे सर्व चांगलंच खेळतील आणि आमची आशा आशा आहे की आम्ही फायनल सुपर सिक्समध्ये नक्कीच जाऊ. चला ठीक आहे, अभिनंदन. तसेच विलास दादा आपण देखील या, आपल्याला देखील पारितोषिक या ठिकाणी आले 500 रुपयांचं. आणि अंकुश दादा तुमचे पैसे मी विलास दादांकडे सुपूर्द करतो. 200 रुपये आले. प्रकाश दादा बोपी यांच्या वतीने तुम्हाला एक कॅश प्राइज आले. अभिनंदन. हां, त्यांची देखील बाईट घेणारच आहे, कारण त्यांचे देखील बॅटमधून मोठे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. दादा काय वाटते, एवढा टार्गेट तुमच्या टीमसाठी सफिशियंट होता का, की अजून काहीतरी धावा येणं गरजेचं होतं असं वाटते? ॲक्च्युली आम्ही बरेचसे प्लेयर आहेत ना, हे विदाऊट प्रॅक्टिसवाले आहे आणि मी पण विदाऊट प्रॅक्टिसमध्येच खेळतो. आणि 4 प्लेयर फक्त यंग टॅलेंट घेतले होते, पण त्यांनी पण परफॉर्मन्स दाखवला नाही. तरी पण बॉलिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स झाला म्हणून आम्ही मॅच जिंकलो. अजून काय वाटतंय की टीममध्ये अजून काहीतरी बदल व्हायला हवे किंवा परफॉर्मन्समध्ये काही बदल व्हायला हवेत का? आता नवीन जनरेशनला, नवीन यंगस्टर पोरांना सांगतो की प्रॅक्टिस करा, गावाचं नाव मोठा करा. आता आमचं 40+ होत आलं आहे आणि यंगस्टरांना खेळायचं आहे, म्हणून चांगली प्रॅक्टिस करा आणि गावाचं नाव मोठं करा, हे सांगतो. चला, थँक्यू व्हेरी मच. आणि अगदी थोडक्यात दादा, स्पर्धा आयोजनाविषयी 1-2 शब्द फक्त आम्हाला ऐकायला आवडतील. या चिंचोली विभागातील ही नामांकित स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सुपर 12मध्ये आपण आलेला आहात. स्पर्धेविषयी, स्पर्धेचे आयोजक आमचे अमरभाई आणि बंटीभाई यांच्याविषयी काय सांगाल? अमर आणि बंटी हे माझे पुतणे आहेत आणि त्यांचं आयोजन हा खूपच चांगलं असतं आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. चला, खूप खूप धन्यवाद. आणि जाऊया आपण थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. सामना ऑलरेडी सुरुवात झाली, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. ओव्हर टू यू युवराजी माळी सर. थँक्यू. धन्यवाद हर्षद मडवी सर. रिव्ह्यू घेण्यात आलाय. पहिला चेंडू खरं तर पंचांनी लिगल सांगितलाय आणि बॅट्समन येस, इट्स अ लीगल डिलिव्हरी. पहिला बॉल डॉट आलाय. हाईट साठी आहे का? ओके, आपले तिसरे पंच आहेत. तर नरेश काठवले गोलंदाजाला या ठिकाणी सलग 3 विकेटसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. आदित्य पवार पालेखुर्द यांच्याकडून देण्यात येतील. 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल सलग 3 विकेटसाठी. पहिला बॉल डॉट आला. आपण पाहतोय रिव्ह्यू गमावलाय फलंदाजाने. करत हाईटसाठी हा रिव्ह्यू त्यांनी घेतला होता. नरेश आपल्याला पाहायला मिळतात. सामना करतात अभिषेक. हो, यावेळेस करत हाफ ट्रॅकर बॉल होता. विकेट किपरकडनं बॉल मिस झालाय आणि 22चा इशारा आलाय मुख्य पंचांकडनं. धावसंख्येला चालना मिळते. एक धाव धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रजनीतील हा दुसरा सामना तुम्ही पाहताय. विकेट हॅट्रिकसाठी नरेशसाठी आदित्य पवार यांच्याकडनं 1000 रुपये आणि खरं तर बंटी शेळके, अमर शेळके यांच्याकडनं आपण पाहिलं तर सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, विकेट हॅट्रिक यांच्यासाठी अल्ट्रा स्मार्ट वॉच आपल्याला पाहायला मिळतं, देण्यात येणार आहे. पहिलं षटक तुम्ही पाहताय. एक धाव धावफलकार. बघा 20 मिनिटांचा अवधी आहे. पालेखुर्द संघ तुम्हाला इनिंग संपवायची याची आपण नोंद घ्या. हो, फुलटॉस बॉल होता. ड्राईव्ह केलंय. मिडॉनला खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि अशा क्रुशियल पोझिशनला फिल्डिंग तुम्ही करताय, त्यामुळे अगदी तुम्हाला तंदुरुस्त, चुस्ती आणि फुस्ती दोन्ही दर्शवावी लागेल आणि ती दाखवली खरं तर खेळाडूच्या माध्यमातून. शुभम होते त्या ठिकाणी. धाव मिळाली ती 1. धावसंख्या 2. नेक्स्ट बॉल नरेश ओव्हर द विकेट. ओ, फ्लाईट दिली होती. परफेक्ट मिडल ऑफ द बॉलला घेतलंय आणि बॉलला डिपॉझिट केले. ते फाईन लेगच्या डोक्यावरनं ठोकलाय हा मॅग्निफिसंट षटकार.
मधनं 3 षटकार जर आले तर विनायकजी भगत यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल चिंचवली टीमसाठी. रिव्हर्स 6 जर मारला अभिषेकने तर सुनीलजी फडके साहेबांकडनं 5000 रुपये. हो इथे क्लीन बोल्ड दांडी गुड झाली आहे प्लेड ऑन झालाय फलंदाज बाद. I11 आपण पाहतो चिंचवली त्यांच्या विरुद्ध श्री गणेश क्रिकेट क्लब पालेखुर्द अशा आजच्या रणनीतीत चौथा सामना. थोडं मॅचला आपण गती देऊया कारण ती 10 वाजून 13 मिनिटं झाले तर 9 सामने आज आहेत आणि आता चौथ्या क्रमांकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहताय शेवटचा बॉल येणं बाकी आहे. धावसंख्या 8 एक गडी बाद नरेश. हो हाफ ट्रॅकर बॉल होता बॅकफुटवरनं या बॉलला टोलवलंय ते एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होता या बॉलसाठी. आता पॉवर प्लेचा शेवटचा बॉल होता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि चिंचवली संघ एक गडी बाद 9 या धावसंख्येवर. सुंदर क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. बंटीजी शेळके अमरजी शेळके यांचे हे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये. कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक आणि त्याचबरोबर चिंचवली ग्रामपंचायत माजी सदस्य सन्माननीय श्री सुनील शेळके चषक 2025 दुसरी रात्र दुसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते. संजय आपल्याला न्यू बॅटर पाहायला मिळतात. 1 बॉल 1 कैलास 1 बॉल 1. पहिल्या ओव्हरमध्ये नरेशने षटक हाताळलं 8 धावा दिल्या 1 विकेट त्याने प्राप्त केली. आदित्य पवार पालेखुर्द यांच्याकडनं 3 चेंडूवर 3 विकेट आले तर गोलंदाजाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नन्या पारडे. चला मॅचला गती द्या 9 धावा झाल्यात. पहिल्या बॉलवर विकेट कॉट बिहाइंड आपल्याला पाहायला मिळत असताना अमर भालेकर यांनी हा झेल टिपलाय आणि पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली ते नन्या या गोलंदाजाने. I11 चिंचवली संघाचं डगआउट थोडं कन्फ्युजन झालं. 9 धावा धावफलकावर आहेत मात्र गोलंदाजाने 8 दिल्या कारण 2201 होती त्यामुळे आम्ही तसं विश्लेषण केलं की 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये त्याने खर्च केल्या त्यामुळे तशा धावा आम्ही अनाऊन्स केल्या. आता 9 धावा आहेत 2 विकेट तिथे गमावल्यात. करता पहिल्या बॉलवर नन्या यांनी मात्र विकेट प्राप्त केली. न्यू बॅटर रोहित पाटील. I11 चिंचवली संघ सध्या पूर्णपणे बॅकफुटला 2 विकेट गमावल्यात अगदी लवकर. पुन्हा एकदा एज लागली आहे बॉल चाललाय तो अगदी ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग एरियामध्ये खेळाडू नाही पोहोचणार. दुसरीही पूर्ण होत असताना अजून एका धावेचा प्रयत्न आणि प्रचंड वेगाने धावा पूर्ण केल्यात. वन्स अगेन ओव्हरथ्रो मात्र बॅकअप येईल 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यस 3 आल्यात. चला थोडं आमचं कॉमेंट्री बॉक्स आपण थोडं शांत ठेवूया. इथे भरपूर कन्फ्युजन आमच्या गुणलेखाकडनं होत आहे. चला चिंचवली 11 आपल्याला संघ पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 12 धावा 2 विकेट
दुसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेस कैलास ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. नाण्या वन्स अगेन ओव्हर द विकेटने. हो यावेळेस बॅकफूट वरनं कट केले बॉलला, डीप बॅकवर्ड पॉइंटला नजाकत दर्शवणारा हा मात्र चौकार. सर्वप्रथम शफल झाले, त्यानंतर अगदी बॉडीवेट ट्रान्सफर केलं मागच्या पायावर, शेवटच्या मुवमेंटला बॅटचा चेहरा खोलला कारण पॉइंट आतमध्ये होता, डीप पॉइंटला कोणताही खेळाडू नव्हता आणि ते चौकार. तर कैलास यांच्यासाठी सुवर्ण संधी आली. कैलास दादा जर 10 बॉल खेळतात मग ते धावा किती पण येऊ, परंतु 10 बॉल जरी खेळले तरी जी सुनीलजी फडके साहेबांकडून त्यांना 2000चं कॅश प्राइज आहे. आणि इथे कॅचची संधी निर्माण झाली होती, मात्र खेळाडू थोडेसे दूर राहिले. या बॉलवर धावा मिळाल्या त्या 2. कैलास यांना स्कोर पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं 18 धावा. कैलास यांनी 3 चेंडू खेळले आतापर्यंत. येस, टोटल 10 बॉल खेळले. तर डोंगराच्या पाड्याचे ग्रामपंचायत सदस्य सुनीलजी फडके साहेब यांच्याकडून त्यांना 2000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. आणि वेगळंच आहे हे पारितोषिक, काहीतरी युनिक आहे. असं प्राइस असायला हवं खरं तर प्रोत्साहन देण्यासाठी. युवराज सर नक्की नक्की. हो यावेळेस स्टेप आउट झाले होते, पुढे आले होते भरपूर, पण 10 चेंडूसाठी 2000 म्हणजे प्रत्येक चेंडूला 200. आता 4 चेंडू झाले म्हणजे 800. म्हणजे हळूहळू पुढे जाऊ आपण, एक एक पाऊल पुढे. म्हणजे पण मिळणार नाही, 10 बॉल झाले तरच मिळणार. बिग आपण क्लिअर करूया. 18 झाल्यात, शेवटचा बॉल या ओव्हर मधील जोग सपाट. हो यावेळेस फ्लिक केले बॉल पाठीमागे आणि इथे 5व्याच बॉलवर कैलास यांची विकेट मिळवत असताना नन्या आणि किंबहुना पालेखुर्द संघ, सुनील यांनी हा झेल टिपला. आपण पाहतोय स्लिप मध्ये तैनात होते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि चिंचवली 11 संघ 18 धावा 3 गडी बाद. तसेच पालेखुर्द गावचे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते मयूरजी दाबणे, रोशनजी गुंडे यांचे सहकारी मित्र, व्हाईट गोल्ड टायगर बैलाचे मालक पारसजी गोंधळी यांना खरं तर यांचाच वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. ते या स्पर्धेला यूट्यूबद्वारे लाईव्ह पाहतायत. आणि मयूर दाबणे जर या ठिकाणी उपस्थित असतील तर दादांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच पारसजी गोंधळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ते या स्पर्धेला यूट्यूबद्वारे लाईव्ह पाहतायत. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. टोटल झाली 18 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 18 धावा 3 विकेट्स गमावल्या चिंचवली संघाने. सोहम यांनी जर पुन्हा विकेट हॅट्रिक घेतली या ओव्हरमध्ये तर आदित्य पवार यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 2 षटकारांसाठी सलग विनायकजी भगत यांच्याकडनं 1000 रुपये. रोहित पाटील गोलंदाज. चला मॅचला ऑन करा प्लीज, गेम रिझ्यूम करा. भरपूर वेळ या इनिंगला लागतं, कारण भरपूर पारितोषिक देखील आमच्यापर्यंत येतात, त्यामुळे तुम्ही खेळ थांबवू नका. हो पहिला बॉल आपण पाहतोय भरपूर मोठा नो बॉल इथे पाहायला मिळाला. भरपूर हाईट, अगदी बॅट्समन बाल बचावलेत. नो बॉल आणि त्यावर मिळाली सिंगल. स्कोर पुढे सरकेल अतिरिक्त धावसंख्येच्या रूपामध्ये 20 धावा 20 रन्स ऑन अ बोर्ड. 20ला 3 पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 25 पर्यंत धावसंख्या तरी असायला हवी, जेणेकरून 4 षटकांमध्ये 50च्या पुढे जाता येईल. मात्र अगदी 2 ओव्हरमध्ये 20च होत्या, 18 होत्या, आता 20 झाल्यात. आणि फ्री हिटचा बॉल असेल जो सामना करेल धीरज. हो पुन्हा एकदा नो बॉल सांगितलाय स्क्वेअर लेग पंचांनी. अबो द वेस्ट राईट हाई बॉल डिलिव्हर केलाय आणि याही बॉलवर मात्र धावा मिळतील 2. आणि हा सेकंड बीमर आहे, त्यामुळे गोलंदाजाला आता मात्र थांबावं लागेल आणि नवीन गोलंदाजाला मात्र आता पाचारण करावं लागेल. करता पारितोषिक लावलं होतं विकेट हॅट्रिक साठी, मात्र 2 बॉल लीगल टाकलू शकला नाही नोहन आणि मोफतच्या 4 धावा देऊन गेला तो चिंचवली संघाला. चला नवीन गोलंदाज आपण लगेच तयार करायचा आहे. 10 वाजून 21 मिनिटं होतात आणि नेक्स्ट मॅच आपण कॉल करूया. जयनुमान आदई बी आणि लोणवली दोन्ही टीम कॅप्टन आपण सज्ज राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस
केला जाईल. चला, विकेट किपर अमर यांनी जर कॅच पकडली तर आदित्य पवार यांच्याकडनं 500 रुपये दिले जातील. खरं तर हा फ्री हिटचा बॉल होता. विकेट किपरला बीट केलं या बॉलने. बॉल गेला तो लॉंग स्टॉप रिजन मध्ये आणि 22चा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. धावा मिळाली या ठिकाणी 2. बॉलची एज लागली होती आणि इथे रनआउटची संधी आणि पंच सांगतायत बॅट्समन थोडं थांबा, आम्ही थर्ड पंचांचा मात्र इथे मागणी करू, तिसऱ्या पंचांची. तर पहिला इशारा सकारात्मक होता. बघूया आता तिसरे पंच आमचे शहानिशा करतील. इट्स OUT. खरं तर फलंदाजाला माहिती होतो बाद आहे. धावसंख्येकडे आपण जातो. डीजे तुम्हाला थोडं थांबवतोय, तुम्हाला आम्ही पुन्हा संधी देऊ. 25 धावा धावफलकावर आहे, 3 विकेट्स. चिंचवली विपक्ष आपण पाहतोय पालेखुर्द असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या संघर्ष सध्या फलंदाजांचा सुरू आहे, कारण दुसऱ्या बाजूला गोलंदाजी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. खरं तर या अगोदर त्या अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 4, जिथे 2 वेळा बीमर हाताळला, ज्यावर 1-1 धाव मिळाली. अशा 4 धावा मोफतच्या. यावेळेस खुलवट टप्प्याचा बॉल, पुन्हा फटका फसलाय. गोलंदाज आले होते, बॉडीचा बॅलन्स ढासळलाय, डिसबॅलन्स झाले आणि इथे मात्र धाव पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज प्रसन्न, त्याच्या समवेत धीरज. स्कोर पुढे सरकतोय 27 धावा. संत गतीने सध्या धावसंख्या पाहायला मिळते. या इनिंगचा विचार केला तर एकच षटकार आणि एकच चौकार आतापर्यंत आलाय. अन्यथा कोणताही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यामध्ये चिंचवली संघाचे फलंदाज अपयशी ठरलेत. किंबहुना पालेखुर्द संघाची गोलंदाजी अगदी धारदार पाहायला मिळाली. चला, मॅचला गती द्या प्लीज. भरपूर वेळ हा सामना घेतोय. पुढचा बॉल असेल शुभमचा. राऊंड द विकेट आले होते. यावेळेस बॅकफुटरला पंच केले, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह होता, मात्र त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र धावा मिळतील या बॉलवर, त्या तब्बल 3 धावा, 4 धावा. बापरे, चौकार वाचवला, मात्र इथं 4 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही फलंदाजांसाठी झाल्या पाहिजेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, भरपूर वेगाने. धीरज, प्रसन्न, 31 धावा धावफलकावर. बघा, ऍक्शन रिप्ले तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल. एकविरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून बॉलला आतमध्ये ढकललं होतं, मात्र बॅकअप साठी कोणताही खेळाडू नव्हता, किंबहुना तो उशिरा पोहोचला. यावेळेस ऑन साइडला बॉलला भिरकावलंय, उंच खूप गेलाय आणि वन्स अगेन कॅच ड्रॉप. मात्र रनआउटच्या रूपामध्ये इथे फलंदाज बाद होईल, मात्र 1 धाव अर्जित केली जाईल. चिंचवली संघाला अजून एक धक्का. बेकार. निम्मा संघ गारद झालाय. धावसंख्या फक्त 32 धावा. प्रोजेक्टेड स्कोर इथून पाहिला तर 44 पाहायला मिळतो. या ओव्हरमधील अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुम्हाला आपण पाहू शकाल सर्व बॅटिंग स्टॅटिस्टिक्स चिंचवली संघाची. कोणताही खेळाडू, कोणताही फलंदाज दुहेरी अंकामध्ये धावसंख्या बनवू शकला नाहीये या इनिंगचा विचार केला तर. आणि पूर्णपणे वर्चस्व पालेखुर्द संघाचं या पहिल्या सत्रामध्ये तरी आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा बॉल असेल पहिल्या 3ऱ्या ओव्हरमधील.
हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. थोडा खाली पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर आणि डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती झाली. अक्षय पाटील सध्या स्ट्राईकला आपण पाहिलं ज्यांनी हा डॉट बॉल खेळलाय. 3 षटकांचा खेळ संपले. 32ला 5 आहे आणि हा सेकंड ऑफिशियल कॉल आपण करूया. चेरोबा दुंद्रे विपक्ष लोणवली अशी आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे यानंतर. त्यामुळे दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहायचं. जाऊया आपण डीजे नितीन यांच्याकडे. संतोषजी शेळके आणि संदेशजी भोपी यांच्या ठिकाणी आगमन झाले. आम्ही दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. शेवटचं षटक आहे. चला मॅचला गती द्या. अंतिमचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. पारस सामना करतोय प्रसन्ना. त्याच्या समोर अक्षय पाटील. 32ला 5 मॅन ऑफ द सिरीजसाठी तुम्ही पाहू शकाल एक बाईक सध्या आपल्या स्क्रीनवर दाखवली जाते आयक्यूरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. पहिला बॉल खरं स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. पंच दिशा दर्शवत आहेत की हा चेंडूची दिशा ही भरपूर खराब आहे. लाईन लेंथ अगदी अचूक आपल्याला पाहावं किंबहुना चुकीची पाहायला मिळाली आणि वाईट बॉलने मात्र धावसंख्या पुढे सरकत असताना 33 धावा 5 विकेट्स गमावल्यात. चिंचवली संघ कोणताही फलंदाज जास्त वेळ तक धरू शकला नाही. पार्टनरशिप इथे पाहायला मिळाली नाही जी आवश्यक होती. कुणीतरी एकाने संयम दाखवणं गरजेचं होतं. पेशन्स दाखवणं आवश्यक होतं. ते पाहायला मिळाले नाही आणि पूर्णपणे पालेखुर्द संघाने वर्चस्व प्रस्थापित केलं. त्या दरम्यान कमी गतीने टाकलेला बॉल बॅकफुटवर कट केला. अप्पर कट सरळ डीप पॉइंटला खेळाडू तैनात आहे. 6वा गडी गारद चिंचवली संघाचा. नरेश होते. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये डीप पॉइंटला आणि उत्तमरित्या त्यांनी बॉलवर नजर कायम ठेवली. शेवटच्या मुवमेंटला बॉलला योग्यरित्या गॅदर केलं आणि 6वा फलंदाज माघारी पाठवला चिंचवली संघाचं. बघा ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. पारस ऊर्ध विकेट आले होते आणि थोडासा राईज झाला होता आणि त्याला शफल झाले हलकेशे. एक पाय हवेमध्ये आणि त्यानंतर अप्पर कट केलं होतं. मात्र डिस्टन्स जास्त कव्हर करता आला नाही या फटक्यामध्ये फलंदाजाला प्रसन्नाला. तर पारस यांनी जर विकेट मिळवला तर सनी फडके यांच्याकडून त्याला 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. पारससाठी ही सुवर्ण संधी असेल. नाही याच्यानंतर जे काय असेल ते कारण अनाउन्समेंट आता होतीये. ओके प्रथमेश डावकुरे आताचा फलंदाज स्ट्राईकवर राहील. स्विंग अन मिस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. हलकासा टप्पा मागे थोडासा टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली बॉलने आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबलाय. डॉट बॉल. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना पारस तुम्हाला पाहायला मिळतं. आतापर्यंत 2 चेंडू. हो वन्स अगेन सुपर बॉल. वन्स अगेन सुपर बॉल पाहायला मिळाला. पंचांकडे अपील केली. पंच मात्र तटस्थ पाहायला मिळाले. 2 चेंडू आपल्याला सलगचे पाहायला मिळाले डॉट एस असताना. तसेच सलग 2 बॉल 2 विकेट आदित्य पवार यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे आणि एका विकेटसाठी सनी फडके यांच्याकडून 500. 33 धावा धावफल कव्हर. 33 लॉस ऑफ 6 विकेट्स. चला मॅचला आपण थोडी गती देऊया. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या पहिल्या सत्रातील. डावकऱ्याचा प्रथमेश तुम्हाला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा पेस ऑफ केला होता, हुक केलाय, बॉल पाठीमागे लेग स्लिप बॉलच्या खाली आणि पारसला मिळतं हे दुसरं यश आणि 7वा धक्का चिंचवली टीमला. प्रथमेश बाद. युवराज सर, 2000 नंतर या गाण्याची चर्चा भरपूर राहिली. काही काळ मी तर म्हणेन अनेक रेस्टॉरंट्समध्ये सुद्धा या गाण्याची भरपूर चर्चा आजही राहते आणि जुन्या आठवणींना मात्र ताजे करणारे संगीत DJ नितीन दुंद्रे यांच्या माध्यमातून प्ले करण्यात आली. काटे कोणाला लागलेत हे मात्र आता पाहायचं मॅचमध्ये. नक्कीच DJ नितीन, जशी जशी रात्र पुढे सरकेल रंगत वाढेल. हो, यावेळेस मात्र लॉफ केले मनगडाच्या सायने ऑन साइडला. खेळाडू आहे, जज करतायत. 2 बाउन्स बॉलला कलेक्ट केलंय. चांगला थ्रो आणि एकच धावेवर मात्र समाधान व्यक्त करतात. खरं तर फलंदाज दुसरीचा प्रयत्न झाला नाही. सध्या धावांची आवश्यकता असताना 34 धावा आणि शेवटचा बॉल राहील पहिल्या सत्रातील. टॉस बॉक्स मध्ये आपण विनंती करूया दोन्ही संघांना, चेरोबा दुंद्रे आणि लोणवली, आपण उपस्थित राहायचे. या बॉल नंतर लगेच आपला टॉस या ठिकाणी केला जाईल. टार्गेट सेट करणारा चेंडू अक्षय पाटील साठी. बॉलला सोडून दिलाय. चांगला निर्णय, चांगलं जज केलं बॉलला. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल. पंचांनी लगेचच वाईट बॉलची घोषणा केली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 35. 7 गडी बाद. दुहेरी धावा एकाही फलंदाजाला बनवता आल्या नाहीये आणि डोकेदुखी राहिली. आपण पाहतोय स्वतः आयोजक संघ आपल्याला पाहायला मिळाला चिंचवली. हो, इथे बॅट फिरवली, संपर्क तितकासा चांगला झाला नाही. बॉल गेला तो अगदी लेग स्लिपला. धाव मिळेल ती एकच फक्त. लेग बायचा इशारा आलाय. त्याही धावेसाठी धावसंख्या जाऊन थांबली ती 36 या आकड्यावरून 37 धावांचं लक्ष. जाऊया टॉस साठी. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हर्षदजी मडवी सर जोडले जातील मायक्रोफोनवर. येस, चेरोबा धुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध टीम असणार आहे लोणिवली. टीमचे कॅप्टन, दोन्ही टीम कॅप्टन प्लीज आम्हाला जॉईंट व्हा लवकरात लवकर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. लोणिवली आणि चेरोबा धुंद्रे. खरं तर धुंद्रे म्हटलं की सातत्याने 2 नावं आमच्या नजरेसमोर ॲटोमॅटिक उभे राहतात. एक म्हणजे DJ नितीन पाटील आणि प्रसन्न पाटील. पाटील बंधूंची जोडी आहे, परंतु सातत्याने या दोन्ही बंधूंनी एकाने क्रिकेटमध्ये, नितीन पण खरं तर चेरोबा टीम म्हटलं की नितीनची टीम आहे, स्वतः नितीनने उभी केलेली टीम. परंतु आज काळानुसार आपल्या या शौक पुढे या सगळ्या त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याला सोडाव्या लागल्या आणि त्याची जी छंद आहेत हे DJ ऑपरेटिंग आहे खरं तर. आणि गावातल्याही लोकांनी त्याला भरपूर वेळा सल्ले हेच दिले की नितीन तुझी जागा मैदानात तर नेहमी राहील, परंतु त्याहीपेक्षा तुझी गरज या DJ ऑपरेटिंगसाठी आहे. त्यामुळं DJ ऑपरेटिंगचं कॉन्सन्ट्रेशन तू सोडू नको. तर त्याचीच टीम आता इन ॲक्शन असणार आहे चेरोबा धुंद्रे आणि लोणिवली. टीम कॅप्टन्स प्लीज रिपोर्ट करा आपण लवकरात लवकर. लोणिवलीचे आले धुंद्रे टीमचे कॅप्टन, कृपया आपण देखील लवकरात लवकर आम्हाला जॉईंट व्हा आणि टॉस आम्ही या ठिकाणी करणार आहोत. पहा, जर पहिला बॉल पडला आणि कॅप्टन नसेल तर लोणिवली टीमला टॉस विजेता घोषित करण्यात येईल. या गोष्टीची नोंद घ्यावी कारण आयोजकांनी या सूचना आम्हाला कळवल्या. नक्कीच. आणि त्याच दरम्यान संदेशजी भोपे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आपल्याला लाभलंय. त्याबद्दल आपण संदेशजी भोपे यांचं मनापासून आभार व्यक्त करूया. आणि टॉस साठी आपण पाहिलं तर लोणिवली संघ उपस्थित आहे. चेरोबा धुंद्रे संघ जर या ओव्हरचा पहिला बॉल पडण्याच्या आत आला नाही तर लोणिवली संघाला टॉस विन घोषित केलं जाईल. आम्ही पुन्हा अनाऊन्स करतोय आणि मायक्रोफोनवर होईल मात्र बदल. आणि ऐकूया आपण हर्षदजी मडवी सरांना दुसऱ्या सत्रासाठी. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. चला टॉस करूया. युवराज सर प्लीज प्रेझेंटेशनसाठी जावा आपण. चला, संदेशजी भोपी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चेरोबा धुंद्रे त्यांच्या विपक्ष लोणिवली. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस होईल. मॅच आपण ऑन करा लवकरात लवकर. फलंदाज पाठवायचे.
चला कॅप्टन या. चेरोबा दुंद्रे आणि त्यांच्या विपक्ष लोणवली आणि भोपी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा. चला लोणवली संघाचा कॉल असेल. छापा आहे कॉल आणि छापा झालाय. चला निर्णय काय राहील सौम्या? बॅटिंग. या शुभेच्छा असतील कारण भरपूर वेळ आपल्याला झालेला आहे. जाऊया आपण प्रेझेंट मॅच कडे. ऑल द बेस्ट चेरोबा दोंद्रे आणि लोणवली संघाने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतला आणि मायक्रोफोनवर पुन्हा हर्षदजी मडवी सरांकडे आपण जाऊया. थँक्यू. 24 बॉल 37 ची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. आयोजक टीम या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन असेल. आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत श्री गणेश क्रिकेट संघ पाले खुर्द. आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार धावांचा पाठलाग ते करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जबरदस्त नाईट मधोशी या संपूर्ण रात्रीत. अजय देसले नॉन स्ट्रायकिंग एंड कडे आणि अमित खाने स्ट्रायकिंग एंड कडे. 37 धावांचं लक्ष 24 बॉल मध्ये बनवायचे. यजमान संघ वर्सेस पाहुणा संघ असा सामना आपल्या भेटीला आलाय आणि सामन्याला होतीये इथून मात्र सुरुवात. पहिला बॉलर कैलास बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल घेऊन आलाय. कैलास ज्याच्यासाठी मात्र पारितोषिक खूप युनिक लागलं होतं. ओ पहिलाच बॉल ब्रह्मास्त्र. तेवढ्याच चांगल्या पद्धतीने बॉलला सन्मान देऊन पुढे ढकललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. रन मिळणार 1 ने सुरुवात श्री गणेशच्या शुभ सुरुवात आपण म्हणूया दोन्ही टीम साठी. 37 धावांचं हे टार्गेट इथे मात्र पूर्ण करायचं. 5 स्टार ग्रुप. ओ क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. दुसऱ्या बॉलवरती पहिला धक्का 1 या धाव संख्येवरती श्री गणेश क्रिकेट संघ पाले खुर्दला. आणि होणार नाही. एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची एक भव्य प्रतिमा या स्पर्धेच्या निमित्ताने आज आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. आणि ही संगीतांची मैफिल आज छत्रपती शिवरायांच्या आठवणींना पुन्हा पुन्हा उजाळा देते. हे सगळं क्रेडिट मात्र डीजे नितीनला जाते आणि त्यांची संपूर्ण टीम जी या स्पर्धेसाठी नव्हे तर या विभागातील अनेक स्पर्धांसाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. 1 वर 1 या स्थितीमध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते ती पाले खुर्द. आयोजन करता संघ स्वतः यजमान. इथे आणखीन एक काय बॉल आहे. भन्नाट वेगाने बॉल मात्र ऍक्शन आपण पाहिली ना या बॉलरची तर भरपूर भारी आहे. कैलास वरून बॉल सोडतोय परंतु जणू आगीचे निखारे टाकतोय का हे मात्र प्रश्न पडलाय. ब्रह्मास्त्र यॉर्कर लाईन बॉल. आणखीन एक टप्पा मागे ठेवला होता. 4 बॉल आतापर्यंत झालेत. रन फक्त 1. काय गोलंदाजी कैलासची पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग अटॅक पहिल्याच ओव्हर मध्ये. आणि पहिल्या ओव्हर पासून जेव्हा आपण सुरुवात करतो ना चांगली त्यावेळेस मात्र शेवटाला देखील झुकावं लागतं आपल्या संघर्षासमोर. उचलून खेळला फिल्डर आहे. ओ ही कॅच व्हायला हवी होती खरं तर परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. रनआउटचा धोका आहे. होऊ शकतो का नाही. नाही थ्रो थोडीशी खराब. 2 धावा मिळाल्या. पाले खुर्द टीम आता मात्र धावांसाठी झटापट सध्या मैदानामध्ये सुरू असलेली पाहायला मिळते. 3 वर 1 शेवटचा बॉल या ओव्हर मधील. कैलास डुकरे मैदानाच्या आतमध्ये.
इथे देखील आपण पाहू शकताय थोडासा मिसफिल्ड, बॉल मागे चाललाय, तोवर 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. 2च्या मदतीने ओव्हरची समाप्ती. 5 वर 1 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर श्री गणेश क्रिकेट संघ पालेखुर्द. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचा हा सोहळा पाहिला. प्राण प्रतिष्ठापना गेल्या वर्षी 2024 मध्ये आणि 2025ला खरं तर वर्षपूर्ती 11 जानेवारीलाच मात्र करण्यात आली, 11 दिवस आधी. कारण काही गोष्टी या तिथीनुसार फॉलो कराव्या लागतात आणि याच भगव्या रंगाचे आम्ही साक्षीदार आहोत. या भगव्या रंगासोबत आज आम्ही जगतोय आणि या भगव्या रंगासोबतच आम्ही मरणार याची देखील आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि हाच भगवा रंग या स्पर्धेचं, या व्यासपीठाचं एक वेगळंच रंग निखरून मात्र दाखवत आहे. आणि ही स्पर्धेची वेगळी ओळख आज सर्वांसमोर पाहायला मिळते आपल्याला. मैदानाच्या चहूबाजूने अप्स अँड डाऊन रेलिंग, सलग 3 बॉल 3 षटकार, 2000 रुपयांचे कॅश प्राइज आदित्य पवार यांच्याकडून दिलं जाईल बॅटिंग करणाऱ्या पालेखुर्द टीमच्या फलंदाजांना. अरे थांबा थांबा, येस चालू करा. प्रसन्न ओके. लाईव्ह रे बाबा. इथे देखील पहा ड्राईव्ह केल्या बॉलला गॅप मध्ये ढकलल्या बंटी. त्या ठिकाणी मात्र असतील स्वतः स्पर्धेचे आयोजक जर्सी नंबर 26 आणि चांगली फिल्डिंग. त्या ठिकाणी 1 धाव इथे मात्र खर्च केली जाते, हे आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. स्पर्धेचे आयोजक बंटी शेळके मैदानाच्या आतमध्ये सध्या स्पर्धेचा आनंद घेण्यासोबतच सध्या मॅचचा देखील ते आनंद जवळून घेतात, सामन्यामध्ये ते खेळतात. ओ चांगला बॉल आहे, बॅक ऑफ लेन, बॅटची इनसाइड एज. आणखीन एक विकेट गळाला लागली आहे पालेखुर्द टीमची. धक्का क्रमांक 2-6 या धावसंख्येवर. अरे बाबा, बंटीसाठी सुवर्ण संधी आली आहे. बंटीने जर एक कॅच पकडली तर आमचे डीजे नितीन पाटील दुंद्रे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि या बॉलवरती कोणी जर कॅच पकडली, कोणी कॅच पकडा, त्या फिल्डरला सुनीलजी फडके साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. इथे खोलात बॉल आणि हा डॉट. पारस गोंधळी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. खरं तर खेळाडूचा आज वाढदिवस आहे आणि त्याला मात्र वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि इथे पहा गॅप मध्ये बॉल खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी पोचलाय. बेडा ग्रुप पालेखुर्द, पाले बुद्रुकचे बेडा ग्रुप आहे, त्यांच्याकडून पारसला 1000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी असणार आहे. तुम्ही आपापसांमध्ये कन्फ्यूज होऊ नका, तुमच्यामुळे आम्ही कन्फ्यूज होऊ आणि समोर काहीतरी वेगळं सांगू आणि लोक आजकाल लगेच रेकॉर्ड करून बाहेर काढतात. इथे देखील आपण पाहू शकाल ऑप्स्टमच्या बाहेर जाणारा बॉल आणि कोणत्याही प्रकारची इथे ऍक्टिव्हिटी नव्हती, त्यामुळे वाईट बॉल इथे मात्र घोषित केलं जाईल.
तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश शेळके 3 धावा त्याने खर्च केल्या 4 बॉल मध्ये 1 विकेट त्याने मिळवली आहे. बॅटची एज बॉल मागे चालला आहे शॉर्ट गलीमध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. चांगली बॉलिंग 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 5 बॉल मध्ये 1 विकेट मिळवला. टीमची टोटल 9-2 श्री गणेश क्रिकेट संघ पाले खुर्द. जबरदस्त बॅटिंग अटॅक. पारस बड्डे बॉय आजच्या दिवसात त्याचा वाढदिवस आहे परंतु पहा वाढदिवस असून देखील तो ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय म्हणजे पार्टी राहिली बाजूला परंतु गावासाठी क्रिकेट मला हे सर्वात प्यार आहे. पार्टी आपण कधीही करू शकतो आणि मला वाटतं मॅच जिंकल्यानंतरच पार्टी सुरू होईल असं देखील आता वाटू लागलंय. 13 बॉल 28ची गरज असताना इथे आलाय डॉट. आता शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 रनची आवश्यकता. प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायचे 14. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा त्या ठिकाणी मात्र येईल. याच दरम्यान सन्माननीय पाहुणे नरेश शेठ पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नरेश शेठ पवार साहेब यावा आपण. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. चला स्टार्ट करा मॅच. जास्त वेळ घेतला आपण प्लीज. सत्यवान सर थोडं फास्ट खेळण्यासाठी सांगा. येस कारण आम्ही फक्त इथून बोलू शकतो. तुम्ही मैदानावरती सर्वस्वी आहात. बॉलिंग ट्रॅक वरती मंथन तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल आहे ऑन साइडला आणि नो बॉलचा कॉल आलाय त्यामुळे 1 रन पूर्ण वरती थ्रो झालाय. रनआउट सुद्धा इथे मिस आणि धावा मिळतील एकूण जवळ जवळ 3. 9+2 टोटल 3 रन आलेले आहेत. सामन्यावरती आता मात्र थोडस परिवर्तन आपल्याला जाणवतंय. ची गरजच नाही नितीन डीजे असल्यावरती तेच कळवतात आणि आंतरराष्ट्रीय लुक आलं की नाही या बॉल साठी. नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर अँड गेट रेडी फॉर द फ्री हिट. ओ यावेळेस मात्र पॉइंट मध्ये बॉल खेळत फिल्डर त्या ठिकाणी आला. अरे काय घडलं हे. अगदी अपशकुन मित्र म्हणे चांगली फिल्डिंग. बंटी स्वतः आयोजक या ठिकाणी मात्र बॉल मागे धावत होते आणि बॉल अडवण्यामध्ये यश आले. मी म्हणेन गरज होती का या बॉल पर्यंत येण्यासाठी. कैलास काहीशे नाराज या कृत्यावरती. खर तर या बॉलवरती धावा आल्या 2. 4 धावले. तेच म्हटलं 2 कुठे 4 धावले. ते चौकार असा गेला असता परवडला असता. बॅट्समनची एनर्जी वाचली असती. परत चांगली फिल्डिंग आहे. बंटीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भरपूर धावला आणि धावता धावता बॉलला अडवलं शेवटपर्यंत आणि शेवटी 4 धावा जिथं खर्च व्हायच्या होत्या त्या झाल्याच. 16/2 मॅच रंगतदार स्थितीमध्ये. 11-21 पाहिजे. क्लीन बोल्ड. बॅट्समन आउट. फर्निचर डिस्ट्रॉय. अमितला इथून मात्र परतावं लागेल. बॅक टू पवेलियन. एकनाथ माळी यांच्या कव्वाली डीजे पेक्षा वैयक्तिक आपण मंचावरती ऐकणं
हे जास्त सौभाग्याचं मानतो, कारण 26 जानेवारीला उसळण्याच्या स्पर्धेमध्ये ते स्वतः लाईव्ह होते आणि त्यातून मात्र खऱ्या अर्थाने एक एक नवीन नवीन डायलॉग्स, एक एक गाणं ज्या कव्वाल्या उत्पन्न होतात ना, ते मात्र खरं तर हे असे डिजिट ऑपरेटर अवलिया यांना आपण म्हणूया, यांच्याकडे कैद केले जातात. इथे समोर खेळले डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन कडे फिल्डर आणि सिंगल रन. इथे मात्र मागे थ्रो झालाय, काय गरज होती इथे थ्रो करण्याची आणि रनआउटला चान्स मिळू शकतो. रनआउट, काय क्विक किपिंग आहे, परंतु अंपायर सांगतात की हा पोहोचला बॅटर, त्यामुळे सेफ आहे. जिथे अगदी सेफली 1 रन होती तिथे 2 धावा खर्च करण्यास प्रवृत्त केलं मित्र म्हणेन. आणि हे खरं तर आत्ताच्या क्षणासाठी दुर्भाग्यपूर्ण आहे चिंचवली टीमसाठी. चला प्लीज टाइमपास थोडं थांबूया आपण, तर स्पीडअप करा. ही मॅच जरी आयोजकांची असली तरी देखील नियम सर्वांना सारखे आहेत. तर येणारे बॉल बाकी आहेत 9 आणि धावा करायच्या आहेत 19. 9 बॉल 19 रनची गरज. 9 मध्ये सोपं कॅल्क्युलेशन सांगू तर 3 षटकार पाहिजे. सर्वात सोपं कॅल्क्युलेशन जे प्रत्येक बॅटरला लवकर समजतं. 9 बॉलमध्ये 19 जर पाहिलं ना तर तो आकडा खूप मोठा वाटतो, परंतु 9 बॉलमध्ये 3 षटकार सांगा थोडा छोटा वाटेल. इथे चांगला फटका आहे, खोदून काढला बॉल, फिल्डर आहे आणि 30 सर्कल मध्ये एक चांगला झेल त्या ठिकाणी मात्र टिपलाय. रोहित पाटीलने आणखीन एक धक्का दिलाय, धक्का क्रमांक 4 पालेखुर्द टीमला. आदरणीय नरेशजी पवार साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य मिळाले, त्याबद्दल नरेशजी पवार साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. तसेच कोपराचे उद्योजक सन्माननीय प्रेमनाथजी गायकर साहेब, संजयजी तोडेकर साहेब आणि विनोदजी कामोठकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. मान्यवरांना विनंती आहे की आपण यावं, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथून मात्र आपण पाहू शकता बॉल हवेमध्ये खेळला, फिल्डर पासून दूर होता तोवर मात्र 2 धावा अगदी चपळाईने पूर्ण केल्या जात आहेत. 7 मध्ये 17 हे इक्वेशन अजूनही ऑन आहे, त्यामुळे सामन्यावरती कोणाची पकड घट्ट असेल हे मात्र पाहायचं. आणि मान्यवर या ठिकाणी मात्र उपस्थित होतात, आपण पाहू शकाल. कोपरा गावचे उद्योजक सन्माननीय प्रेमनाथजी गायकर साहेब, संजयजी तोडेकर साहेब, सन्माननीय विनोदजी कामोठकर साहेब या सर्व मान्यवरांना आम्ही या ठिकाणी, त्याचबरोबर नरेशजी पवार साहेबांना देखील, तसेच सन्माननीय भगवानजी गायकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. टॅप झाला बॉल, रनआउटला चान्स. ओ हो, कमाल केली कैलासने आणि प्रेझेन्स ऑफ माइंड, स्वतःच्या बुद्धीचा अगदी योग्य वापर योग्य जागेवरती केला आणि विकेट मिळवून दिली. 6 बॉल 17 रनची गरज. हे राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावं हेच मात्र सर्वांना अपेक्षित आहे. आणि आज मात्र सातत्याने आपण पाहतो भारत सरकार असेल आणि महाराष्ट्र सरकार मात्र यासाठी प्रयत्नशील आहे. आणि ही स्पर्धा आपण जर पाहिली, भारतीय जनता पार्टी यांच्या युवा मोर्चाचे हे विभागीय अध्यक्ष अमरजी शेळके आणि त्यांचे बंधू बंटी शेळके यांनी मात्र ही अतिशय दमदार स्पर्धा आयोजित केली आहे. भगव्याचे साक्षीदार आपल्याला व्हायचं. हिंदुत्व, कडवट हिंदुत्व आपल्या रक्तामध्ये, आपल्या धमन्यांमध्ये संचारलं गेलं पाहिजे. 6 बॉलमध्ये 17 रनची गरज. श्री गणेश क्रिकेट संघ पालेखुर्द या टीमला आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचे 6 बॉल. प्रसन्न शेळके हा मात्र बॉलिंग ट्रॅकवरती असणार आहे. 6 मध्ये 17 रनची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेर चालला बॉल, इथून आला वाईड. अतिरिक्त धाव मात्र मिळणार, सुनील तांडेल सर आम्हाला कळवतात. हे एक्स्ट्रा रन आहे. वाईट एक्स्ट्रा धावे बरोबर टीमची टोटल
पुढे चालली आहे. मी म्हणेन आतापर्यंत धावा झाल्यात 21 आणि 16 धाव्यांची अजूनही गरज. 37चं टार्गेट आहे. 24 बॉल 37. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळलेत. बॉल हुक करत असताना बॉल चालला लॉंग लेग सीमा रेषेच्या अगदी बाहेर. 4 रन करिता हा येतोय मच निडेड चौकार. 4 रन. झाली आणि 21व्या शतकाच्या सुरुवातीचे हे जबरदस्त गीत आपल्याला ऐकायला मिळत आहेत, जिथे नितीन पाटील धुंद्रे स्वतः डीजे ऑपरेटर असतात ना, तिथं मात्र अशा वैविध्यपूर्ण गाण्यांची मैफिल आपल्याला ऐकायला मिळते. सौरभ शुभम इथे मात्र खेळताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. शुभम पहाटे 5 बॉलमध्ये 12 रनची गरज. काय मॅच आहे, जबरदस्त मॅच. हाफ ट्रॅकर होता. बॉल अगदी बॅट्समनला हुलकावणी देत समोरून निघून गेला. विकेट किपर कैलास यांच्या हातामध्ये डॉट आलाय. 4 मध्ये 12. जबरदस्त मॅच. अटॅक करायचं होतं खरं तर पॉइंट कव्हर मध्ये या बॅटरला, परंतु तसं होऊ दिलं नाही. अवे फ्रॉम द बॉडी, अगदी बॉडीच्या समोरून निघून गेला. हा देखील शफल होऊन मारण्याचा प्रयत्न आणि जसे जसे डॉट बॉल पडतात तसा तसा मात्र टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय तो प्रसन्नला. आणि प्रसन्नने मात्र आज भरपूर प्रसन्न केलंय या संपूर्ण चिंचवली गावकऱ्यांना. 3 बॉलमध्ये 12 पाहिजे, परंतु हा बॉल डॉट आला तरी शेळके साहेबांकडून 500 रुपये. सुनीलजी फडके साहेबांच्याकडून इथून रन आली आहे, परंतु इथे पहा एकच धाव घेण्यासाठी प्रवृत्त केलं. म्हणजे शेवटचे या क्षणाला जर आपण पाहिलं तर 11 धावेंची गरज. 2 बॉल आणि विश्वास खरं तर दाखवलाय. सुनील मोरे, पारस गोंधळी अजूनही आहे मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे पारसवरती हा विश्वास टाकलाय. सध्या तरी बर्थडे बॉय स्वतःलाच गिफ्ट देईल का सेल्फ गिफ्टेड ही मॅच असेल का हे मात्र पाहायचं आहे. जर सेल्फ गिफ्टेड ही मॅच निघाली तर रात्रीची पार्टी जंगी, अन्यथा मात्र थोडीशी निराशा नक्की मनामध्ये खदखत राहील पारस गोंधळीच्या मनात. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती प्रसन्न. 2 बॉल 11 धावेंची गरज. इथे फटका चांगलाय, आडव्या बॅटने खेळलाय, परंतु फिल्डर बॉल वरती आलेले आहेत. त्या ठिकाणी बॉल स्टॉप करण्यामध्ये आलं यश आणि सामन्यावरती काही प्रमाणात का होईना आपली पकड बनवली ती टीम चिंचवलीने. आणि निराश हताश सध्या पालेखुर्दचे समर्थक या मॅच साठी 1 बॉल आणि 9 धावेंची गरज. जाऊ नका, कारण अजूनही सामना ऑन आहे. सामना अजूनही बनू शकतो. आणि याच दरम्यान या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय, नरेश शेठ पवार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. ऑन साइडला हा आलाय मे बी चौकार, परंतु फरक पडणार नाही. चिंचवली टीमने सामना जिंकला. मनपूर्वक अभिनंदन टीम. या आमच्या महाराजांच्या मूर्तीसमोर सर्व सन्मान याच ठिकाणी होतील. संदेशजी शेळके साहेब यावं आपण. आपला शुभ सन्मान या ठिकाणी मी विनंती करतोय. सर थोडं थांबवतोय आपल्याला. आयोजन कमिटीने सांगितलं सामना लगेच सुरू करायचा आहे. सत्कार होत राहतील, नेक्स्ट मॅच सुरू राहील. आणि फक्त सामनावीर आपण अनाऊन्स करतोय. कैलास सामन्याचा सामनावीर कैलास ढुकरे ठरलेत या सामन्याचे सामनावीर. मॅन ऑफ द मॅच
जबरदस्त परफॉर्मन्स सहित मी सुनीलजी शेळके